आपल्यावर असलं काहीतरी मैदानात होईल असं आपल्याला वाटलं बी नव्हतं. आपल्या अंगावर एक गाडी. मग काय विषय पब्लिक. तुमचा ब्लॉगर हरिमात चाललाय जी फाड्या टाकून. कुठं चाललाय आज? पुसेगाव मैदानावरती. विषय गाव. पुसेगावचं मैदानावर आपण जाणार नाही असं होईल का? मला असं काहीतरी मनस्त्यावर तर आलो की आपण मी मैदानावरती. आता मैदानावर आल्यावर काय कच खातोय आपण. मग काय एकदाची लावली गाडी बाजूला. आता म्हटलं चला मैदान बघायला बैल बघायला चालू करू. मग काय आलो की पहिल्यांदा आपल्या चटणी भाकरीच्या पैलवानाकडे कुठल्या गर्णिकेच्या राजाकडे आपल्या निकेच्या राजाला बघून आपण चालू की वर मैदानाकडे. तर मैदानाकडे जाता जाता आपला आला तो एखादा शेवट सरच्या खालनं पळून बरं का. आता आपल्याला जायला उशीर झाल्यामुळे आपल्याला काय सरच्याचा गट बघायला भेटलाच नव्हता. देवबाकासूरची कार्बन कॉपी आता पळायला चाललेली बघा. ही बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आपला देवबाकासूरच पुढे आहे. आपल्याला जायचं होतं मथुरला बघायला, पण आता मथुरला बघायच्या अगोदर पोरं म्हणले आपण जरा वरनं मैदान बघून येऊ. काय मथुरचं नाव घेतल्यावर तर आपलं दोन वाघ दिसलेत की पुढं बघितलं का कसं आहे. ह्याला म्हणायचं कट्टर मथुर प्रेमी. वर तर इथं पुढं आल्यानंतर दोन बैलांच्यात लागलेली भांडणं चक्क. आता हिथं लई गोंधळ झाला बरं का. तिथनं वर आलो की आपल्याला दिसलं कोण महान भारत केसरीचा मानकरी आपला हरण्या खाली पळायला चाललेला. आता हरण्याच्याच लॉटमध्ये ना आपल्या शाकीरबाईंचा राजा बी होता. तो बी खाली पळायला चाललेला. काय तिथनं जरा वरती आलो मैदान बघण्यासाठी. आता हिथनं बरं का एकदम खतरनाक व्ह्यू दिसत होता. आता तुमच्या भावाला ना नक्कीच फॉलो करून जावं, कारण काय पार्ट फक्त मथुर आणि बकासूरवरती येणार आहे.